करणे ते देवा, करणे ते देवा, हेची एक पावे सेवा। अवघे घडे येणे सांग, भक्त देवाचे ते अंग। हेची एक वर्म, काय बोलिलो तो धर्म। अवघे घडे येणे सांग, भक्त देवाचे ते अंग। तुका म्हणे खरे, तुका म्हणे खरे खरे त्रिवाच्या उत्तरे। अवघे घडेने सांग, भक्त देवाचे ते अंग। विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। सारे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजावू चित्तासे आपुलिया। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्त्रं। खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। संपाद्य ज्ञानैष विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्। आत्मारूप गणेश स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। करणे ते देवा, हेची एक पावे सेवा। अवघे घडे येणे सांग, भक्त देवाचे ते अंग। प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाला प्राप्त होणारी खरी कोणती सेवा आहे, ती एकमेव सेवा या अभंगातून आज सांगतायत। आज संतांच्या पुण्यतिथीचा एक त्रिवेणी संघ आहे। खरा म्हणजे आपला हा नाम सप्ताहच काय विशेष आहे। विशेष मानण्याचं कारण या सप्ताहामध्ये 4 पुण्यतिथींचा योग आहे। काल भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी झाली। आज संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी आणि त्याबरोबरच आणखी 2 पुण्यतिथींचा योग म्हणजे आज आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे एक थोर अध्यापक वैकुंठवासी परमपूज्य परमश्रद्धेय ज्यांना मामासाहेब देखील गुरुजी म्हणत असत असे शांताराम गुरुजी
यांची पुण्यतिथी आज आहे. आणि तसंच वैकुंठवासी हरिभक्तपरायण भानदास महाराज देगलूरकर यांची पुण्यतिथी आज आहे. म्हणजे आजचा त्रिवेणी संगम आहे पुण्यतिथीचा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून संतांच्या पुण्यतिथीचा हा त्रिवेणी संगम असल्यामुळे संतांचंच महात्म्य सांगणारा अभंग सेवेला घ्यावा. नाहीतर उत्तरेश्वर महाराजांनी मला दुसरा अभंग सांगितला होता, पण तो नाम महात्म्य सांगणारा असल्यामुळे मी म्हटलं, लक्षात आलं माझ्यानंतर की संतपर अभंग आज घ्यायला हवा. तो कधी घेऊ आपण, तुम्ही म्हणाल तेव्हा नंतर. म्हणून संतांचं महात्म्य सांगणारा अभंग सेवेला घ्यावा या उद्देशाने हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेला घेतलेला आहे. तुकोबारा या अभंगातून देवाला प्राप्त होणारी नेमकी सेवा कोणती आहे ती सांगतायत. संत हे नेमकं सांगणारे आहेत. आपलं सांगणं लय भाराभर असतं, त्याच्यातून काही सार अगदी थोडंसं निघतं, काही तर निघतही नसतं. काहींच्या बोलण्यातून काहीच नाही. मराठवाड्यात एक शब्द आहे, हंश लाख पचोत्र्या म्हणतात. लाख पचोत्र्या. लाख पचोत्र्या म्हणजे लाख वेळा बोललेलं असलं ना, त्याच्यातलं फक्त 5च खरं समजायचे. लाखामधून फक्त 5च, त्याला लाख पचोत्र्या म्हणतात. काही खूप बोलतायत, त्या बोलण्यातून अर्थ अगदी थोडासा असतो, पण अवडंबर फार असतं. एका कवीने केलेले एक काव्य आहे. आले कुल वहनाचे वहन आणीत होते, शशीधर वहनाने लोटिले मार्ग पंथे. नदीपती रिपुत्याचा तात भंगोनी गेला, रविसुत मही संगे फार दुःखित झाला. हे काव्य एकच. त्या काव्यातला अर्थ अगदी थोडा आहे. मी पाणी आणायला गेले होते, एका बैलाने मला धक्का दिला, खाली पडले, घागर फुटली, बस एवढाच अर्थ आहे. पण त्याच्याकरता शब्दाचा अवडंबर किती केलेलं आहे त्याने. आली कुल वहनाचे वहन आणीत होते. आली म्हणजे भुंगा. आली कुल वहनाचे वहन आणीत होते म्हणजे मी पाणी आणत होते. शशीधर वहनाने लोटले मार्ग पंथे. शशीधर, शशी म्हणजे चंद्र, तो ज्याने धारण केलेला आहे तो शंकर, आणि त्याचं वहन म्हणजे नंदी. म्हणजे शशीधर वहनाने लोटिले मार्ग पंथे. पुढे झालं काय, नदीपती रिपू त्याचा तात भंगोने गेला. नदीपती रिपू, नदी नदीपती, नदीचा पती कोण, समुद्र. नदीपती रिपू, समुद्राचा शत्रू कोण, अगस्ती. अगस्तीने पिऊन टाकलं ना समुद्राला, म्हणून नदीपती रिपू म्हणजे तो शत्रू कोण, अगस्ती. त्याचा तात, त्याचा तात म्हणजे बाप. अगस्ती मुनीचा जन्म कुंभातून झालेला आहे, म्हणून कुंभोद्भव म्हणतात त्यांना. तर त्या कुंभातून झाल्या म्हणे मडक्यातून झाला. तर जे मडकं मी पाणी आणत होते ते त्या नंदीने मला लोटल्यामुळे मी खाली पडले, तो जो कुंभ होता तो फुटून गेला. पण याच्याकरता शब्दाचा अवडंबर किती केलेला आहे. विठ्ठल असं त्या शब्दातून सार फार थोडंसं असतं, परंतु संतांचं जे वचन असतात ती अतिशय सूत्रबद्ध सारमय असे असतात. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभ मनवंद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. त्याला सूत्र जाणणाऱ्यांनी सूत्र असं म्हटलेलं आहे. अल्पाक्षरम, अक्षर थोडे, असंदिग्धम संदिग्ध नाही, सारवत विश्वतोमुखम, त्याचा सार जर पाहू गेलो आपण तर विश्वाला व्यापून असा आहे.
तर संतांची ही सूत्रबद्ध भाषा, जगद्गुरु तुकोबरायांची भाषा ही अतिशय सूत्रबद्ध आहे. थोडक्यात खूप भाव तुकोबरायांनी आपल्या अभंगातून प्रगट केलेला आहे. कारण तुकोबरायांचं बोलणं हे कवीला सुचलेली कल्पना असं नाही आहे. तुकोबरायांचे अभंग म्हणजे देवाच्या कृपा प्रसादाने निर्माण झालेली वाणी आहे. पाहे निगम कळावले विठ्ठल प्रसाद, पाहे निगम कळावले विठ्ठल प्रसाद, पाहे निगम कळावले विठ्ठल प्रसाद, पाहे निगम कळावले विठ्ठल प्रसाद. शरा भवानी निराळा, ही वाणी माझी नाही, ही त्याने वदवलेली वाणी आहे. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचुनी तुमच्या विठ्ठला. भगवंताच्या कृपा प्रसादातून निर्माण झालेली वाणी आहे. भगवंताने आज्ञा दिली, तुकोबरा तुम्ही अभंग रचना करा. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम. करावे कवित्व, कवित्व करावं हे काम देवाने स्वतः सांगितलं. वावगे निमित्त बोलू नको म्हणून देवाच्या आज्ञेस्तव, देवाच्या कृपाप्रसादातून निर्माण झालेली ही वाणी असल्यामुळे अतिशय महत्त्वाची ही वाणी आहे. सारवत असून विश्वाचं कल्याण करणारी ही वाणी आहे. म्हणून अनेक जे अभंग असे तुकोबरायांचे जे प्रासादिक अभंग आहेत, त्या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणून आज जो मी अभंग घेतलेला आहे, एक संतांचं महात्म्य सांगणारा, देवाला प्राप्त होणारी नेमकी सेवा कोणती आहे तुकोबराय ती या अभंगातून सांगतात. मनुष्याने आपल्या जीवनात नेमकं काय करावं हे त्याला कळलं पाहिजे. काय माणसांना तेच कळत नाही, काय करावं हेच कळत नाही. काही माणसांना काहीच कळत नाही. काहीच कळत नाही म्हणजे काहीच कळत नाही. आपल्याला काय कळत नाही हेही कळत नाही. काही माणसांना आपल्या अज्ञानाचं हे अज्ञान असतं. माणसाला निदान आपल्या अज्ञानाचं तरी ज्ञान व्हावं. मला हे कळत नाही एवढं तरी कळावं. पण काही माणसांना तेही कळत नाही आणि ते काहीच कळत नसल्यामुळे ते आपल्या जीवनात फार मोठी हानी करून घेतात. मला काही कळत नाही एवढं जरी कळलं तरी त्या कळण्यातूनही लाभ आहे. मला काही कळत नाही एवढं जरी कळलं की आपल्याला काही कळत नाही, एवढं जरी कळलं तरी तेवढ्या कळण्यातूनही लाभ आहे. सगळ्यांच्या घरात लाईट आहे, जिकडे तिकडे लाईट दिसते, माझ्याच घरात नाही. नाही बसलं गप बसला नाही. पण का नाही? का नाही? भारनियमन जर आहे तर कुठंच नसायला पाहिजे ना. मग इतरत्र आहे ना, माझ्या घरात नाही का नाही? कळलं पाहिजे. काय माणसांना ते कळत नाही, नाही लाट बसला गप. पण काही माणसं गप बसत नाही. का नाही? डोक्याने मनाने सर्व प्रयोग करून पाहिले, इकडं हलव तिकडं हलव, तिथं काढ, हे ते कर, सगळं करून पाहिलं, पण त्याच्या काही लक्षात येईना. शेवटी तो सारखं विचारतच का नाही, का नाही, माझ्या घरात लाईट का नाही. सगळे प्रयोग करूनही नाहीच यश आलं. मग विचार केला, मनुष्याचे स्वतःचे प्रयत्न ज्या वेळेला थांबतात, संपतात, त्याचा उपयोग होत नाही, त्यावेळेला मनुष्य मग दुसऱ्याकडे जात असतो. तो शेजाऱ्याकडे गेला आणि शेजाऱ्या म्हणला, का हो
तुमच्या घरात लाईट आहे, सगळ्यांच्या घरात लाईट आहे, माझ्या घरात नाही, का नाही? त्याने झटकन उत्तर दिलं. मग म्हणे अहो तुमचा फ्यूज गेला असेल. तो म्हणतो कुठं गेला असेल? अरे कुठं गेला असेल म्हणजे तर मला कळत नाही का फ्यूज? मग नाही म्हणे मला ते काही कळ. तो आला याच्या घरात आणि लगेच मीटरजवळचा फ्यूज तो काढला. काढल्याबरोबर लगेच पाहतो तो गेलेला होता. याला म्हणतो हा बघ गेलाय काय? अरे तुझ्या तर हातात आहे गेला काय म्हणतो? फ्यूज गेला म्हणतो तुझ्या तर हातात आहे. तू म्हणतो हा काय गेला म्हणजे? हा काय गेला म्हणजे तू नीट लक्षात घे, इकडे मी तुला समजून सांगतो म्हणे. बघ ही तार तुटलेली दिसते का तुला? हो म्हणे. मग त्यालाच म्हणतात फ्यूज गेला. तो जो असतो तो कनेक्शन जोडणारा असतो आणि तेच नेमकं तुटल्यामुळे, कनेक्शन तुटल्यामुळे विद्युत प्रवाह होत नाही, त्यामुळे ग्लोब लागत नाही. मग आता तो गेला, तो आता कसा काय आणायचा आणि कुठून काय? म्हणे मला येतोय आणता, मी आणतो तुला दाखव. तो त्याच्या घरात गेला, फ्यूजची तार आणली, स्क्रू ड्रायव्हर आणला, इकडचा स्क्रू ढिला केला, तिकडचा ढिला केला, तो फ्यूज तार बसून दिली, पुन्हा नटाने आवळून घेतले हे स्क्रू ड्रायव्हरने. बसवतात लख प्रकाश. तर म्हणलं बरं झालं मग मला कळलंय. पण मला कळलं नाही हे त्याला कळल्यामुळे तो तिकडे गेला, त्यामुळे त्याला समजू शकलं, त्याला लाईटचा उपयोग झाला की नाही. मला काही कळत नाही एवढं जरी कळलं तरी त्या कळण्याचा कसा उपयोग होतो? जीवनात हे कळलं पाहिजे आपल्याला. पण काही माणसांना काहीच कळत नाही, काय करावं हेच कळत नाही, म्हणून ते तसेच बसून राहतात आणि आपलं आयुष्य गमावून जातात. मनुष्याने आपल्या आयुष्यातून एक निश्चित ध्येय समोर ठेवलं पाहिजे की आपल्याला मनुष्य शरीर मिळाले, काहीतरी करायला मिळालेलं आहे, यात आपण काहीतरी केलंच पाहिजे. ते आयुष्य वाया जाता कामा नये. नामदेवरायांनी काकड्याच्या भंगात गोड निरूपण केले. नामदेवराय म्हणतात बघा बाबांनो, जरा उठा, जागे व्हा, बघा आपलं आयुष्य कसं चाललंय. आयुष्य जात आहे, आयुष्य जात आहे, आयुष्य जात आहे, आयुष्य जात आहे. काळ जपत से महाकाळ जपत से काळ जपत से महाकाळ जपत से स्वहिताचा घोर वाहा, स्वहिताचा घोर वाहा, स्वहिताचा घोर वाहा, स्वहिताचा घोर वाहा. त्याने राहा श्रीहरीच्या, श्रीहरीच्या आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. एक एक क्षण आपला चाललेला आहे, गेलेले 75 वर्ष आहेत, राहिलेली थोडी आहेत, फार गेले. या गेलेल्या आयुष्यात आपण काय केले याचंही समालोचन केलं पाहिजे आणि त्याच्यातून उरलेल्या आयुष्यात काय करावं इकडं नेमकं लागलं पाहिजे. तर या दृष्टीने तुकोबाराय लोकांना म्हणतात बाबांनो, आपल्या आयुष्यात
काहीतरी चांगलं करा, आयुष्याचा नाश करू नका. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करू नका म्हणजे ते वाया घालू नका की ज्यामुळे तुम्हाला नरकाला जाण्याची पाळी येईल. नरकाला जाण्याची पाळी येईल असं करू नये. तर त्याच्यातून आपण बाहेर कसं पडू अशी काहीतरी आपल्या जीवनात वाटचाल केली पाहिजे की जे पुढे मिळाल्यानंतर त्याचा निश्चित आपल्याला शाश्वत लाभ होईल, टिकाऊ लाभ होईल. असंच केलं पाहिजे. तुकोबरा म्हणतात, ऐसे काहो न करा काही, पुढे नाही नाश ज्या. ज्या पुढे नाश नाही ऐसे काही काहो न करा. पुढे ज्याच्यात काही नाश नाही असं का बरं काही करत नाही. करायचंय ते असं करावं की ज्याच्यात आपलं हित साधलं जाईल. स्वहिताचा घोर वाहा, त्याच्यातून आपलं हित साधलं पाहिजे, त्याच्यातून कल्याण झालं पाहिजे, लाभ झाला पाहिजे. आपली हानी होईल असं काही करूच नाही आणि लाभ होईल असं केल्याशिवाय राहू नये. एक थोडंसं आणखी मागं जातो जरा. करावं तर काहीतरी लागतंच आणि काहीतरी आपण करतोच. मनुष्य शरीर हे कर्मप्रधान आहे, त्यामुळे त्याच्याकडून कर्म ही घडतातच. कर्म हे शरीराकडून घडतंच. काय माणसं म्हणतात मी काही करणार नाही, काही करणार नाही, काही न करणं हे एक करणंच आहे. काही न करणं हे एक करणंच आहे. काहीतरी करतोच, कारण शरीर हे कर्माचं बनलेलं आहे. थोडंसं आणखी शास्त्रीय भाषेत बोलतो. उपादान करणारा सोडून कार्य कधीच राहत नसतं हा शास्त्रीय सिद्धांत आहे. प्रत्येक कार्याची दोन कारणं असतात, एक निमित्त कारण आणि दुसरं उपादान कारण. निमित्त कारण त्याला म्हणतात ज्याच्याशिवाय कार्य होत नाही पण ज्याचा कार्यात प्रवेश नसतो, त्याला निमित्त कारण म्हणतात. आणि उपादान कारण त्याला म्हणतात ज्याच्याशिवाय कार्य होत नाही पण ज्याचा कार्यातही प्रवेश असतो, त्याला उपादान कारण म्हणतात. म्हणून उपादान कारणाला सोडून कार्य कधीच राहू शकत नाही. निमित्त कारणाला सोडून कार्य राहू शकतं पण उपादान कारणाला सोडून कार्य राहू शकत नाही. उदाहरण सांगतो म्हणजे झटकन लक्षात फिट बसेल तुमच्या. घागर आहे, घागर ही कशाची आहे? मातीची. माती सगळ्या ठिकाणी आहे की नाही, मग घागर होते का? मग मातीची घागर करायला कोण लागतो? कुंभार लागतो. म्हणजे मातीशिवाय घागर होत नाही, तसंच कुंभाराशिवायही घागर होत नाही. म्हणजे घागरीची दोन कारणं झाली की नाही, एक माती एक कारण झालं नाही, कुंभार एक कारण झालं. पण कुंभार आहे निमित्त कारण आणि माती आहे उपादान कारण. नाहीतर माती सगळ्या ठिकाणी आहे. ज्ञानोबरांची ओवी आहे, ये रवी तरी भूमी आतुनी स्वयंभ, काय घडे या गाडगे याचे निघती कोंभ, परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. कुंभाराच्या बुद्धीचं कौशल्य तिथे प्रगट झाले म्हणून ती घागर बनली. कुंभारा घागरीचा निर्माता आहे. मातीची जरी घागर आहे तरी मातीला आकार देण्याकरता कुंभार पाहिजे. म्हणून कुंभार हाही कारण झालं की नाही. माती ही कारण, कुंभारही कारण, पण कुंभार आहे निमित्त कारण, माती आहे उपादान कारण. घागर हे कार्य झालं, कुंभाराशिवाय नाही मातीशिवाय नाही. पण घागर तयार झाल्यानंतर घागरीत कुंभार नसतो पण घागरीत माती असते. आपण घागर आणले ना त्याच्यात अडकून कुंभार येत नाही आपल्या घरी. कुंभाराने निर्माण केली पण कुंभाराचा त्यात प्रवेश नाही. मातीचा मात्र त्यात प्रवेश आहे. मातीला सोडून घागर बनतच नाही. मातीचाच बनलेला आकार म्हणजे घागर आहे. म्हणजे मातीचा घागरीत प्रवेश आहे, कुंभाराचा घागरीत प्रवेश नाही. म्हणून ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो त्याला उपादान कारण म्हणतात. ज्या कारणाचा कार्यात प्रवेश नसतो
पण ज्याच्याशिवाय कार्य होत नाही त्याला निमित्त कारण म्हणतात. तर घागरीचं उपादान कारण माती आहे, म्हणून घागरीमध्ये मातीचा प्रवेश आहे. तसं आपल्या शरीराचं उपादान कारण आपलं कर्म आहे, म्हणून कर्माचा आपल्या शरीरात प्रवेश आहे. आईबाप हे आपले निमित्त कारण आहे आपल्या जन्माचे. आपल्याला आईबापाशिवाय जन्म होईल का? नाही. एक जण आला आणि भीक मागत राहिला. हे का रे भीक मागतो? भीक मागू नाही तर काय करू? अरे मग काही कामधंदा करायचा म्हणे, गरिबाला कुठला कामधंदा? अरे मग शेती करायची म्हणे, गरिबाला कुठली शेती? अरे काय दुकान वगैरे चालवायचं म्हणे, गरिबाला कुठलं दुकान? अरे मग काय नोकरी करायची म्हणे, गरिबाला कुठली नोकरी? अरे मग घरी आपल्या आईबापाजवळ राहायचं म्हणे, मग गरिबाला कुठले आईबाप? मला सांगा, गरिबाला नोकरी नसेल, गरिबाला दुकान नसेल, गरिबाला शेती नसेल, पण गरिबाला आईबापही नाही का? मग हे काय पार्सल आकाशातून पडली का? आईबापाशिवाय आपला जन्म नाही, पण आपल्याला आपल्या जन्माला आईबाप हे निमित्त कारण आहे आणि उपादान कारण आपलं कर्म आहे. कर्मानुसार जन्म प्राप्त होत असतो. आपलं कर्म शिल्लक राहिलं की ते आपल्याला जन्म देतं. अगा कर्मे जै उरावे तै ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहायिका. ते उरलेलं कर्म भोगण्याकरता आपल्याला जन्माला यावं लागतं. म्हणून उरलेलं कर्म भोगण्याकरता जन्म असल्यामुळे आपल्या जन्मात कर्म हे उपादान आहे आणि आईबाप हे निमित्त आहे. म्हणून जसं कुंभाराला सोडून घट राहतो, तसं आईबापाला सोडून बरीच मुलं राहतात. आईबापाला सोडून राहतात, नाही तर आईबापाला घराच्या बाहेर काढून राहतात. तर उपादान कारणाचा कार्यात प्रवेश असतो. म्हणून कर्माचंच हे शरीर बनलेलं असल्यामुळे या शरीरामध्ये कर्माचा प्रवेश आहे. म्हणून या शरीरातून कर्म घडत राहतं. एक क्षणभर देखील मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही, भगवंताचं विधान आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत अकर्मकृत न तिष्ठते. कर्म केल्याशिवाय मनुष्य थांबत नाही, राहत नाही. प्रत्येक क्षणाला त्याच्याकडून काहीतरी कर्म घडतच असतं. अब काय करतो? काही करत नाही म्हणे, काही करत नाही, काही करत नाही म्हणे. नाही, नुसतं बसून असतो. नुसतं बसून असणं हेही कर्मच आहे. नुसतं बसून असतो, नुसतं बसून राहणं हे एक कर्मच आहे. कोणी म्हणेल, त्याच्या पुढे ज्ञानोबाने सांगितलंय, श्वासोच्छ्वास चालू आहेत ना, हे एक कर्मच आहे ना. आपल्या शरीरातले श्वास बाहेर सोडणं, आत घेणं, बाहेर सोडणं, आत घेणं, हे कर्मच आहे, चालू आहे. हे जर बंद झालं तर मग काय करायचं? उचलायचं आणि काय करायचं? मग न्यायचं, पेटून यायचं, दुसरं काय करायचं? श्वासोच्छ्वास ठेले, ज्ञानोबा आहे त्या श्लोकावर उभीत म्हणतात. श्वासोच्छ्वास थांबलेत का? आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत, याचा आपल्या शरीराकडून कर्म चालू आहे. नासारंध्र बुझाले परिमळ नेघे. नाक बंद झाले काय? गंध स्वीकारत नाही का? ते नाकाने काय सुगंध आला म्हणतो. बसल्या जागेवर पण सुगंध आला, सुगंध याने ग्रहण केला, म्हणजे हे कर्म त्याच्याकडून झालं. शरीराकडून कर्म सारखं घडतच राहतं, कर्माचंच बनलेलं असल्यामुळे. मग कर्म जर घडतच राहतं तर माणसाने मग नेमकं काय करावं हे लक्षात घेतलं पाहिजे. काय करायला पाहिजे? ज्यात हानी असेल ते करूच नाही, आणि ज्याच्यात लाभ असेल ते केल्याशिवाय राहू नये. कोणतं जर घडणारच आहे, चांगलंच का करू नये? मग वाईट तरी घडणारच ना. चांगलं नाही केलं तर वाईट तर करणार, मग वाईट तरी घडणारच ना. मग कोणतं तरी घडणार, मग चांगलंच घडवलं तर काय हरकत आहे? चांगलंच केलं तर काय हरकत आहे?
कोणतं तरी करण्यापेक्षा ज्याच्यातून फलनिष्पत्ती चांगली आहे ते केलं पाहिजे. जवळजवळ मला असं वाटतं 8-10 दृष्टांत ज्ञानोबरांनी दिलेले आहेत. ज्ञानोबरांचं ज्ञानेश्वरीतलं एक वैशिष्ट्य आहे, एखादा सिद्धांत समजून द्यायचा म्हटला की तो सिद्धांत गळी उतरला जाईल असे दृष्टांत ज्ञानोबरांनी दिलेले आहेत. काही काय जवळजवळ बरं का 9,000 ओव्या आहेत ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीच्या, परंतु 4 ते 4,500 दृष्टांत ज्ञानेश्वरीत आहेत. दृष्टांत कशा करता? सिद्धांताच्या सिद्धी करता. तसेच ज्ञानोबरांनी अनेक दृष्टांत सांगितलेले सिद्धांत समजण्याकरता. तर हा विषय आहे मोठा, 8-10 दृष्टांत दिलेले. मी आपल्याला एक नमुन्यादाखल 1-2 सांगतो, आपल्याला अभंगाचा विचार करायचा आहे. कर्म कोणतंही करणंच आहे, करायचंच आहे. तर कोणतंही करण्यात मनुष्याने विचार केला पाहिजे की जे करण्यात लाभ असेल ते केलं पाहिजे, जे करण्यात हानी असेल ते करू नये. चांगलं तरी करणं वाटतं. काही माणसं चांगलं करत नाही कीर्तनाला येत, बरं नका ये ना, मग घरी तरी वाचत बसतात असं नाही, पत्ते पिसत बसतात. म्हणजे काहीतरी करतोच ना, मग काहीतरी करण्यापेक्षा चांगलं करणं, काहीतरी करण्यापेक्षा चांगलं कर. आपल्या आयुष्याचा काल कुठेही घालवण्यापेक्षा चांगलं करण्यात घालवावा की ज्याच्यातून यश पदरात पडेल. आता एक पुढचं महत्त्वाचं सांगतो आणखी. चांगलं करणं आणि वाईट करणं दोन्हीतही श्रम सारखेच आहेत. चांगलं करण्याकरता जसे श्रम आहेत तसं वाईट करण्याकरता श्रम आहेत. श्रम दोन्हीकडे आहे. मग श्रम घ्यावेत कोणते? चांगलं करण्याचे घ्यावेत, वाईट करण्याचे घेऊ नयेत. का? त्याच्यातून पुढे काय? चांगलं करण्यातून पुढे लाभ तरी आहे, वाईट करण्यातून पुढे काय? वाईट करण्यातून हानी आहे. करावं तर कोणतंही लागतं, श्रम कोणत्यातही आहे. चांगले करण्यात श्रम आहे, वाईट करण्यातही श्रम आहे. एखाद्याला जीवदान द्यायचं म्हणजे त्यालाही श्रमच आहेत. पूर आला, कल्पना तर करा, का हरकत आहे? कल्पना तर करायला काय हरकत आहे? आपल्याला पूर आला, येऊ द्या ना, तो येऊ द्या. फार गरज, पुराची गरज आहे, पावसाची गरज आहे. पूर आला, त्याच्यातून एखादा वाहत चालला, मला सांगा, तो ओरडतोय मला वाचवावं वाचवा, मी बुडतो. आता त्याला पाण्यातून काढणं, पुरातून काढणं कष्ट आहेत की नाही? श्रम आहेत की नाही? आहे. त्याला वाचवण्यात जसे श्रम आहेत तसं एखाद्याला मारण्यातही श्रम आहेच. तुम्ही एखाद्याला मारायचं ठरवलं, मारण्याकरता श्रम आहेतच की नाही? हो, त्याच्याकरता वर्ष प्लॅन असतं, प्लॅन केलं जातं. ज्याची सुपारी घेतली असते मारण्याची, 5 कोटीची 10 कोटीची काय असेल ती, त्याला मारण्याकरता वर्ष प्लॅन करावं लागतं. हे असतात कुठे, राहतात कुठे, जेवतात कुठे, झोपतात कुठे, जातात. आता हे सगळं खूप त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि कसं याला गाठवता येईल आणि कसं मारता येईल सर्व प्लॅन असतं. म्हणजे एखाद्याला वाचवण्याकरता जसे श्रम आहे तसे एखाद्याला मारण्याकरता श्रम आहे. मग कोणाला मारणं आणि कोणाला वाचवणं ह्या ज्या 2 क्रिया आहेत, या 2 क्रियेमध्ये फल कशात आहे? एखाद्याला वाचवण्यात, जीवदान देण्यात महान लाभ आहे, आणि एखाद्याला मारण्यामध्ये महान पाप आहे, महान हानी आहे त्याच्यातून. म्हणून ज्याच्यातून आपली हानी होत असेल असे श्रम घेऊ नये, आणि ज्याच्यातून लाभ प्राप्त होत असेल असे श्रम घेतल्याशिवाय राहू नये. ज्ञानोबांनी याच सिद्धांताकरता 8-10 दृष्टांत सांगितलेले आहेत. मी एकच 2 नमुने दाखल सांगतो तुम्हाला. एका गृहस्थाला शिक्षा झाली. काय शिक्षा झाली? 50 किलोचा बोजा डोक्यावर घेऊन तू 50 किलोमीटर चालून जा, अशी शिक्षा झाली. काय?
50 किलोचा बोजा घेऊन डोक्यावर 50 किलोमीटर चालून जायचं, अशी शिक्षा झाली. शिक्षा झाल्यानंतर तुम्हाला यात एकदाची भोगून मोकळं व्हावं. त्याने तराजू मांडला. 50 किलो बोजा कशाचा घ्यावा, इकडं तिकडं पाहता पाहता एक दगड दिसला. तो 80 किलो भरला नाही, 50 किलो पाहिजे, तो दिला सोडून. दुसरा पाहिला, तो 30 किलो भरला, तो दिला सोडून. हा नाही, तो नाही, तो नाही, इकडं तिकडं गेला. बराच काल एक दिसला, तो पाहिला. आता नेमका 50 किलोचा सापडेल कशावरून. एक होता ढेकर मोठं याचं, ते उचललं, ते 51 भरलं. लगेच त्याने ते कमी केलं जरा, 50 केलं. टावेलची चुंबळ केली, डोक्यावर तो घेतला, दगडन चालला. तिकडून ज्ञानोबा येत होते. ज्ञानोबांनी पाहिलं, हा दगड हा ग्रस्त कशाला घेऊन चाललाय, कुठल्याच उपयोगाचा हा दगड दिसत नाही. मनुष्याने काय करावं, कुठला तरी उपयोगाचा असं करावं ना. या दगडाचा उपयोग पाय रिला देखील याचा उपयोग होणार नाही. महादगड याने चालवलंय कशा करता. ज्ञानोबा त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणतात, का रे, कशाला चालवलाय हा दगड तू. म्हणे मला शिक्षा झाली. म्हणे काय शिक्षा झाली. 50 किलोचा बोजा घेऊन तू 50 किलोमीटर चालून जाणे, अशी शिक्षा झाली. ज्ञानोबाने त्याचं बारकाईने चिंतन केलं. काय 50 किलोचा बोजा घेऊन 50 किलोमीटर चालून जाणे ना, हो. बोजानं, हो. म्हणजे वजन ना, हो. मग 50 किलोचं वजन तुला डोक्यावर घेऊन जायचं, अशी जर शिक्षा आहे, तर तू दगड का निवडला. म्हणे तो बसला तेवढा 50 किलो. ज्ञानोबा म्हणतात, बसला म्हणून तू घेतला आणि 50 किलोमीटर तू चालून जाणार, पुढं काय, पुढं काय. आणि त्या दगड घेण्यापेक्षा 50 किलोचे जर लाडू घेतले तर, 50 किलोचे लाडू जर डोक्यावर घेऊन गेला तर तिथे गेल्यावर लाडू तरी खाशील, क्षुधा तरी निवृत्त होईल, लाडू तरी खाशील, अनेक 50 जणांना वाटशील तर त्याचे उपकार होतील. मला सांगा, 50 किलोचे लाडू नेणं आणि 50 किलोचा दगड नेणं, श्रमात काय फरक आहे का. श्रमात काहीच फरक नाही, कष्टात काहीच फरक नाही, त्रासात काहीच फरक नाही. दोन्हीत श्रम सारखेच आहेत. मग श्रम घ्यावेत कोणते. लाडू नेण्याचे घ्यावेत, दगड नेण्याचे घेऊन. ज्ञानोबरांची ओवी ऐका आपण, म्हणजे लक्षात येईल. पै शिळा का शिदोरिया, दाटणे एक धनंजया, पै पाहता विसावया मिळी जे ते घेपे. पै शिळा का शिदोरिया, शिळा म्हणजे दगड किंवा शिदोरी नेणं. दाटणे एक धनंजया, त्रास दोन्हीचा एकच आहे, कारण दोन्ही 50 किलोचे आहेत. त्रास एकच आहे. पै पाहता विसावया मिळी जे ते घेपे, विसाव्याला गेल्यानंतर जे आपल्या उपयोगाला येईल ते घ्यावं. दोन्ही तर श्रम सारखेच आहे. श्रम घ्यावेत कोणते, लाडू नेण्याचे घ्यावेत, की त्याच्यातून पुढे क्षुधा निवृत्ती होऊन परोपकार देखील आपल्याला घडेल. तसं चांगलं कर्म करणं, वाईट कर्म करणं, दोन्ही तर श्रम सारखेच आहेत. मग चांगलं करावं का वाईट करावं. वाईट करूच नाही, चांगलं केल्याशिवाय राहू नये. श्रम दोन्ही तर सारखंच आहे. मग करावं कोणतं, ज्याच्यातून, ज्या परिश्रमातून पुढे आपल्याला काय लाभ होईल ते घ्यावेत. श्रम केला अवघाला फळाची, अवघाला फळाची, अवघाला फळाची. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाची, अवघाला फळाची, अवघाला फळाची. श्रम असे घ्यावेत की ज्याच्यात फलनिष्पत्ती होईल.
तुकोबारा म्हणतात मी जे श्रम घेतले ते फलाला प्राप्त झाले. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी. श्रम दोन्ही ते सारखेच आहे, चांगलं करणं आणि वाईट करणं. तर चांगलेच करण्याचे श्रम घ्यावेत, वाईट करण्याचे घेऊ नयेत. एक सांगतो, एक माता माऊली पहाटे उठली, डेरा मांडला, त्याच्यात दही टाकलं, रवी टाकले, घुसळण करत राहिली आणि काकडा म्हणत म्हणत भजन करत करत ती घुसळण करते. तिचं काकडा म्हणणं ते घुसळणं ऐकून शेजारीन जागी झाली आणि ती म्हणू लागली, काय तोऱ्या तोऱ्या तू म्हणते ते काकडण काय भजन चाललंय तुझं घुसळण. तूच कोण्या घुसळण करणारी लागून गेली. मी घुसळण करणार, तुलाच येते मला येतं नाही. इने डेरा मांडला, इने रवी त्यात टाकले, पण टाकायचं काय त्याच्यात टाकायचं काय. 100 मिलीग्रॅम रतिबाचं दूध, त्याच्यात 3 टायमाचा चहा, घुसळण करायला काय काही नाही. तिने घेतला पाण्याचा अंडा टाकला त्याच्यात. शेजारीन दही घुसळते आणि ही पाणी घुसळते. दोघींना श्रम सारखेच आहेत की नाही? श्रम सारखेच आहे, पण फलनिष्पत्ती कशात आहे? दही घुसळण्यात आहे. दही घुसळण्यातून लोणी निघेल, लोण्यातून तूप मिळेल, तूप भातावर टाकून देवाला नैवेद्य दाखवता. पुसळण्यातून काय मिळणार? श्रम होणार, पदरात काही नाही. ज्ञानोबा म्हणतात, दधी जळाचिया घुसळणा व्यापार सारिखेची अर्जुना. दही घुसळणं आणि पाणी घुसळणं दोन्ही ते श्रम सारखेच. श्रम घ्यावेत कोणते? पुढचे 2 दृष्टांत तर लय मजेचे सांगू का? बरं सांगतो. एका गृहस्थाच्या डोक्यात असा विचार आला. काही माणसांच्या डोक्यात काय विचार येतील हे सांगता येत नाही. एकाच्या डोक्यात असा विचार आला, आपली बायको खूप खादाड आहे, लय खाते, हिला घरात ठेवायचं नाही. काय मूर्ख माणसं काय विचार करतील ते सांगतात नाही. काही खूप खाते म्हणे, हिला घरात ठेवायचं नाही. हसकलं, तिला हाकलून लावलं, तिला हाकलून घराच्या बाहेर काढलं. आता तिला हाकलून लावलं, आता हा काय खाणार? याला काही करता येत नव्हतं, चहाही करता येत नव्हतं, काहीच नाही. हा जगणार कशावर, खाणार काय? काय करावं आता? बाहेर पडला तितक्या ती काशीच हिंडत होती. तिला विचारलं, तू राहते का माझ्या इथे? म्हणे आम्ही कुठे राहू शकते, काय हरकत नाही तुमच्या इथे. म्हणे मी तुझी सोय करतो, सगळे राहण्याची सोय, जेवणाची सोय. आता तिला घरी आणलं. आता ही काय उपोषण करून राहिली याच्या घरी. तिला खायला द्यावं लागलंच ना. बरं, पहिली तरी अशी होती, ती पगार पाहून खर्च करत होती. आपल्या मालकाचा पगार किती आहे, उत्पन्न किती, आपला महिना भागला गेला पाहिजे, पुन्हा थोडंफार शिल्लक राहिले मुलांच्या शिक्षणाशी जपून जपून ती खर्च करत होती. कष्ट करून सर्व ते काही करायची. बाहेरचं तिने कधीच काही घेतलं नाही. घरे करून ते तसं त्याच्यात भागवायचं, काही उरवायचे आणि पुढे मुलांचं शिक्षणाला उपयोगाला आलं पाहिजे. आता ही जी आली, हिने ही तर 3 टाईम खायची, पुन्हा हळीवालाही सोडायची नाही. कुणी आलं का घेत राहणं, कुणी आलं का घेत. पगार 8 दिवसातच संपून जायचा, काहीच राहायचं नाही. ज्ञानोबा म्हणतात, का रे भल्याग्रस्त, तू काय विचार केला? बायको फार खाते म्हणून तिला काढून दिलं आणि ही धांगडी घरात आणली. ही काय उपोषण करून राहणार का? तिला खाऊ लागणार ना, खाऊ घालावं लागणारच ना. अरे मग कोणाला खाऊ घालावेत, कोणाला खाऊ घालायचं, कोणते श्रम घ्यायचे?
ज्ञानोबरायांची ओवी आहे का? पण परी धर्मपत्नी धांगडी पोसिता एक ओढी तरी का अपरवडी आणावी अंगा. धर्मपत्नीला पोसणं आणि धांगडीला पोसणं दोन्ही ते श्रम सारखेच आहेत, कष्ट आहेतच. मग धांगडीला पोसण्यापेक्षा धर्मपत्नीला पोसण्यात तुझं कल्याण आहे. कल्याण ते तुझ्या उपयोगाला येणार. धांगडीला पोसण्यात काय पदरात पडणार? उलट अन्याय्य वर्तन तुझं घडणार, तुला पाप लागणार. याच्यातून माता भगिनींना वाटलं असेल पुरुषांची उडवली याच्यातून ज्ञानोबा. पण पुढे लगेच दुसऱ्या एका बाईचाही दिलाय. लगेच ज्ञानोबाने एका बाईचा दृष्टांत दिला. याने जसा विचार केला ना हा, तसा तिने असा विचार केला. आपल्या आईबापाने कुठून शोधून हा आपल्या पदरात टाकलाय कोणास ठाऊक. सारखा मारतो, रोज मारतो. काय आपल्या आईबापांनी रत्न शोधून काढलं आणि त्याच्या गळ्यात मला टाकलं. याच्याजवळ राहायचं नाही. दिलं सोडून. धर्माचा पती जो होता तो सोडून दिला का? मारतो म्हणून सोडून दिला. पण कुठं राहणार? विनाश्रया न शोभनते पंडिता वनिता लता. आश्रयाशिवाय न स्त्री स्वातंत्र्य मरहती. आश्रय पाहिजे काहीतरी. आता कोण? अशीच एक जणाला ती म्हटली, काऊ मला ठेवता का तुमच्याजवळ? तर म्हणलं काय हरकत नाही, राहा. आता राहू लागले त्याच्या. पहिला जो होता ना धर्माचा पती, तो दिवसातून एक टाइम मारायचा संध्याकाळी. एक टाइम मारत होता संध्याकाळी. आता ही ज्याच्याजवळ जाऊन राहिली ना, तो त्रिकाल संध्या करू लागला. 3 टाइम मारायचा आणि मधून ओव्हर टाइमही घ्यायचा एखादा. ज्ञानोबा म्हणतात, अगं माते काय तुझ्या डोक्यात हे शिरलं? का तुला असं करावं वाटू लागलं? काय फलनिष्पत्ती? काय पदरात पडलं तुझ्या? कोळस्त्री दांडयाचे घाये परघर रिघाली ही जरी साहे तरी स्वपती ते वाये त्यजले जेवी. दांड्याचे मार खावा लागतोय, कुठेही जाण्यात तुझं आहेस, तर त्यापेक्षा पतीचाच मार खाल्ला असता थोडा आणखी दिवस तर काय बिघडलं असतं. आपला मुलगा मोठा झाल्यानंतर त्या मुलाने आपला बाप आईला मारतो हे पाहिल्याबरोबर हात पकडला असता. बाबा माझ्या आईला मारायचं नाही, माझी आई भोळी आहे, तिला काही कळत नाही, म्हणून उगीच तिला मारत बसू नका. तिच्यापासून काय अपेक्षा असेल ते मला सांगा, मी पूर्ण करेल, पण माझ्या आईला मारू नका. पुढे मार थांबल तरी. इकडं बाकी काय? कोणतंही करण्यामध्ये श्रम. ज्ञानोबांची शेवटची ओवी मी सांगतो आपल्याला, म्हणजे विषय संपवतो. तैसे आवडते ही करणे न निफजे सिनल्या विणे तरी विहित बारे कोणे बोले भारी. काय ज्ञानोबांची गोड ओवी आहे. तैसे आवडते ही करणे, कोणतंही आपल्याला आवडणारं कोणतंही काय कर्म करणं. न निफजे सिनल्या विणे, शिनल्या विणे न निफजे. शिनल्याशिवाय त्रासाशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही, त्याच्यातही त्रास घ्यावा लागतो. तर विहित बारे कोणे बोले भारी. तर मग विहित कर्म, चांगलंच कर्म जर केलं तर काय हरकत आहे? काय? म्हणून वाईट काही करूच नाही आणि चांगलं केल्याशिवाय राहू नये. आवडते ही करणे, कोणतंही करणं आपल्याला आवडेल ते करणं. त्या कोणत्याही करण्यामध्ये श्रमच आहेत, तर चांगलेच करण्याचे श्रम का घेऊ नयेत? वाईट का करा? वाईट करणं टाळा आणि चांगलं तेच करणं करा की त्याच्यात लाभ आहे. चांगलं ते करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तुकोबऱ्या आणखी पुढे जाऊन तुकोबऱ्यांच्या डोक्यात आलं. आणि नेमकं काय करायचं? नेमकं करणं हे प्रत्येकाच्या वाट्याला आहे. प्रत्येकाला करावंच लागतं, तो करत असतो. तर करणं कोणतं करावं?
आवडते ही करणे न निफजे शिनल्याने, कोणतंही कर्म कष्टाशिवाय ते होत नाही, तर करावंच लागतं ना. तर करणं जे आहे ते कसं केलं पाहिजे की ज्याच्यातून चांगली निष्पत्ती होईल, चांगलं घडेल, कल्याण घडेल, परिणामी ते लाभदायक होईल, असं करायला पाहिजे. परिणामी लाभदायक म्हणजे नेमकं काय? तुकोबराय म्हणतात, खरं म्हणजे मनुष्याच्या जीवनात असं कर्म घडलं पाहिजे की त्याने देवाला प्रसन्नता वाटली पाहिजे, देव प्रसन्न झाला पाहिजे, देवाचं समाधान झालं पाहिजे. असं करणं गरजेचं आहे की जे करणं देवाला प्राप्त होत असेल मस्त ते करावं. मग देवाला प्राप्त होणारं नेमकं करणं कोणतं, काय करणं हे देवाला निश्चित प्राप्त होऊ शकतं. त्यातला एक महत्त्वाचा गाभा अतिउच्च करणं जे देवाला प्राप्त होणारं तुकोबाराय ते आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतायत. करणे ते देवा, 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 करणे ते देवा. हेची एक पावे सेवा, हेची एक पावे सेवा, पावे सेवा येणे घडे अवघे सांग, येणे घडे अवघे सांग. पावे सेवा, पावे सेवा, जे करणं देवाला प्राप्त होईल ते करावं. बस आपल्या प्रत्येक कृतीचा उद्देश असा असावा की जे आपण करू ते देवाला प्राप्त झालं पाहिजे, देवाला पोचलं पाहिजे, देवापर्यंत गेलं पाहिजे. जसं व्यवहारात आपण करताना काय का माणसं, घरातले काय माणसं आपल्या मालकाच्या लक्षातील असं करत राहतात. आपण केलेलं मालकाला दिसलं पाहिजे, मालकाला पटलं पाहिजे, घरातल्या प्रमुख माणसाला पटलं पाहिजे, ते करत असतात माणसं. का मग त्याला समाधान वाटतं, त्यांना आवडलं, त्यांनी आपले कौतुक केलं, त्यांनी म्हटलं हा असं करतो असं करतो, मग समाधान मालकाचं होईल असं काय करत असतात. तसं मनुष्याने आपल्या जीवनात ज्याच्या हातात हे सर्व विश्वाची दोरी आहे त्या परमात्म्याला आवडेल असं केलं पाहिजे. मग कोणती केलेली सेवा देवाला प्राप्त होते तुकोबाराय ते आजच्या अभंगातून सांगतात. करणे ते देवा हेच एक पावे, हेच एक ते सेवा करणे देवा पावे, हेच एक ते सेवा करणे, हीच एक ती केलेली सेवा देवा पावे, देवाला प्राप्त होते. आपण बाकीचा जे जे करत असू ते देवाला प्राप्त होईल की नाही ते थोडं विचाराधीन आहे. आपण जर भलतं पित असेल तर, भलतं खात असेल तर, भलतं करत असेल तर ते देवाला प्राप्त होणं म्हणजे याचा अर्थ देवाला त्याचं समाधान लाभणं. तुमची जी कृती आहे ती कृती देवाला किती समाधानकारक वाटते याच्यावर अवलंबून आहे. तुमच्या त्या कृतीतून देवाला समाधान वाटलं पाहिजे, देवाचं समाधान झालं पाहिजे, अशी ती कृती असायला पाहिजे.
आपण भलतं पित राहिलो, भलतं खात राहिलो, भलतं करत राहिलो तर त्याने देवाला समाधान होईल का चीड येईल? त्याला चीड येईल. देव म्हणेल मी याला मनुष्य जन्म दिला, दुर्लभ असणारा हा नरदेह, दुर्लभो मानुषो देह, आणि हा देह कशा करता येईल? मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरीही न पशुनी. म्हणून याच्याकरता यांना हा देह दिला. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलावया वचन. पुढे काय? जेने तू जोडसी नारायण, ज्याने तू नारायण जोडशील अशी ही सगळी इंद्रिये सर्व तुला सामुग्री दिलेली आहे की ज्याने नारायण जोडला पाहिजे. आपल्याला हात दिले, पाय दिले, कान दिले, नाक दिले, सर्व दिले, सामुग्री दिली आपल्याला. याने काय करावं? याने ते करावं की जे करण्यातून नारायण जोडेल ते. पायाने असं चालून जावं की जिकडे चालून जाण्यात नारायण जोडला पाहिजे. तोंडाने असं बोलावं की जे बोलण्यातून नारायण जोडला पाहिजे. जे बोलण्यातून जोडा जोडला जाईल असं बोलू नये. नारायण जोडला जाईल असं बोलावं. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. विठ्ठल डोलेल, त्याला आनंद होईल असं बोलावं. ज्या बोलण्यातून आपल्याला जोडा मिळेल, जोडा जोडला जाईल असं बोलू नये. माणसं म्हणतात ना, तुम्ही नव्हते मीटिंगला आले आज? नाही जमलं. तू गेला होता? गेलो होतो तर. मग काय झालं? काय झालं आता सांगू तुम्हाला. आला होता तो मीटिंगला, आला आणि मी तेच वाट पाहत होतो, हा काय बोलतोय. आणि नेमकं तो तसं बोलला. मग म्हणतो मला झेट आली, मी बुटच घेतला आणि त्याच्या टाळक्यात टाकला. जोडाच त्याच्या डोक्यात मारला. का? तो असं बोलला म्हणून. म्हणजे ज्या बोलण्यातून जोडा जोडला जाईल असं बोलू नये, नारायण जोडला जाईल असं बोलावं. विठ्ठल तसं पाहू गेलो ना तर आपण जी कृती करतो ती शेवटी देवालाच पोचते. पाणी कुठे जरी पडलं तरी ते ओढ्यातून नाल्यातून नदीला, नदीतून समुद्राला जाते. तसं आपण जे काय करतो ते देवालाच प्राप्त होतोय. पण आपला संकल्प तसा नाहीये. संकल्प तसा नाही म्हणून देवाला प्राप्त होऊ शकत नाही. संकल्प तसा पाहिजे. संकल्प तो नाही दुजा महाराजा विनतो. तो संकल्प पाहिजे की मला असं करायचंय की ज्याने नारायण जोडला जाईल. असे आपल्या जीवनात कृती घडायला पाहिजे. कळत नाही हे माणसाला आणि नको ते माणसं करत राहतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम वेगळा होतो. तुकोबरा म्हणतात की आहे ते सकळ कृष्णासी अर्पण न कळता मन दुजे भावी. विठ्ठल जे आपण करतो ते देवालाच प्राप्त होणार आहे. जो थेंब पडतो तो समुद्राला जाऊन मिळणार आहे. तसं आपण जे करतो ते देवालाच प्राप्त होणार आहे. पण देवाला प्राप्त व्हावं असा आपला संकल्प नसतो. म्हणून त्या करण्यातून देव संतुष्ट होऊ शकत नाही. काही हो, आपण संकल्प तर चांगला करा. संकल्प चांगला केला की ते कृती जरी ती वाईट असली तरी ती देवाला प्राप्त होऊ शकते. संकल्प तर चांगला करा. संकल्पामागे निष्पत्ती आहे. तुकोबारा म्हणतात हरपल्याची नका चित्ती धरू खंती वायाच पावले ते म्हणा देवा सहज सेवा या नावे. विठ्ठल पावले ते म्हणा देवा सहज सेवा या नावे. देवाला पावलं, देवाला प्राप्त झालं म्हणा. वास्तव ते हरवले.
पाकिट आपलं हरवलंय, पण काय नाही देवाला पावलं म्हणा असा संकल्प जरी गेला, जरी ते चोराला पावलेलं असलं तरी तुम्ही संकल्प जर चांगला केला, काय नाही देवाला पावलं, त्याचं श्रेय तुम्हाला मिळेल. संकल्प करा. संकल्पाचे हाती सर्व जोडी, सर्व जोडी संकल्पाच्या हातात आहे. म्हणून तर पूजेला आपलं बसल्यानंतर ब्राह्मण पहिला संकल्प सोडून देतो. संकल्पात सर्व आहे. म्हणा मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुरारोग्य अभिवृद्ध्यर्थम सत्यनारायण पूजामहं करिष्ये. काय चुकला असेल तर दुरुस्त करून घ्या. संकल्पाच्या हाती सर्व जोडी. संकल्पात सर्व घडत असतं. तेव्हा आपण जे करायचं ते एक देवाला आवडेल असं करावं आणि संकल्प तो करावा की निश्चित देवाला प्राप्त होऊ शकतं. असं कोणतं करणं देवाला नक्की प्राप्त होणार आहे. तुकोबारा म्हणतात, मी सांगतो तुम्हाला. करणे ते देवा हेच एक पावे सेवा, हेच एक ते सेवा करणे देवा पावे. हीच एकती केलेली सेवा देवाला प्राप्त होत असते. म्हणजे कोणती? तुकोबारा म्हणतात, तुम्ही संतांची सेवा करा, संतांची पूजा करा, भक्तांची पूजा करा. बस भक्तांची पूजा केली, भक्तांची सेवा केली का ती निश्चित देवाला प्राप्त होते. संतांची भक्ताची करण्यात हो, एक भक्ताची करण्यात ती भक्ताचीच होते असं नाही, ती देवाला प्राप्त होते. याने सर्व काही परिपूर्ण सांग होतं. का? तुकोबारा आहे त्याचं कारण अभंगाच्या अवघे घाडे सांग, 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 अवघे घाडे सांग. भक्त देवाचे ते अंग, भक्त देवाचे ते अंग, अवघे घाडे सांग, अवघे घाडे सांग. भक्त देवाचे ते अंग, भक्त देवाचे अंग, अवघे घाडे सांग, अवघे घाडे सांग. ती सेवा करणं देवाला का प्राप्त होतं ते समजून सांगतायत. अवघे येणे घडे, अवघे घडे येणे सांग, येणे अवघे सांग घडे. याने सर्व काही परिपूर्ण होतं, सर्व अंगाने संपन्न होतं. सांग म्हणजे अंगास, सगळ्या अंगाने सांग, सर्व काय सांग होतं, सर्व काय परिपूर्ण होतं. भक्ताची संतांची पूजा केल्याने हो. का बरं? तुकोबारा आहे त्याचं महत्त्वाचं कारण उत्तरार्धात स्पष्ट करतात. भक्त देवाचे ते अंग म्हणून. भक्त हे देवाचं अंग आहे, अंग आहे, तो अंगी आहे. भक्त हे अंग आहे म्हणून अंगाची केलेली सेवा ही अंगीला प्राप्त होते. विठ्ठला कारण अंग अंगी भाव याच्यात भेद नाही, दोन्ही एकच आहेत, दोन्ही एकच आहे. देव आणि भक्त दोन वेगळे नाहीतच. देव भक्त पण
तुका म्हणे नाही भिन्न तुका म्हणे नाही भिन्न तुका म्हणे नाही भिन्न हरिदेव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न तुका म्हणे नाही भिन्न तुका म्हणे नाही भिन्न तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव भक्त तोची देव देव भक्त भक्त तोची देव देव भक्त तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव भक्त तोची देव देव भक्त भक्त तोची देव देव भक्त देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न, दोन्ही भिन्न नाही. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव भक्त तोच देव देव भक्त. देव आणि भक्त दुजा नाही विचार देव आणि भक्त तुझा नाही विचार हरिदेव आणि पण तुझा नाही विचार देव भक्तपण तुझा नाही विचार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार 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 देव आणि भक्त तुझा नाही विचार 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 धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देव आणि भक्त दुजा नाही विचार. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा प्रतिमा निमित्त मात्र आहे. देव आणि संत देव आणि भक्त दोन वेगळे नाहीत. नावं वेगवेगळी तुम्हाला वाटते. इकडं म्हटलं जातं देव तिकडं म्हटलं जातं भक्त. तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीची अंतरे वाचून अंतुवट वस्तू विचारे मी ते चित्ते. भेद नाही वेगळं नाही. जल म्हणजे काय पाणी. उदक म्हणजे काय पाणी. नीर म्हणजे काय पाणी. वॉटर म्हणजे काय नावं वेगवेगळे आहे पण वस्तू एकच. तसं देव म्हटलं जातं भक्त म्हटलं जातं संत म्हटलं जातं. आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीची अंतर आहे. नामाचंच अंतर आहे. वाचून अंतुवट वस्तू विचारे मी ते चिते एकच आहे वेगळं नाही. म्हणून अंगाची केलेली सेवा अंगीला प्राप्त होते. म्हणून भक्त देवाचे ते अंग असल्यामुळे अवघे घडे येणे सांग. भक्त हे देवाचं अंग असल्यामुळे यामुळे येणे अवघे सांग घडे. याने सगळं काही परिपूर्ण घडलं जातं. त्याला पूर्णता येते. नव्हे नव्हे एकाच अंगातून हे दोन निर्माण झालेत. एकाच अंगातून एकाला नाव देव आणि एकाला नाव भक्त. एका अंगी दोन्ही झाली हे निर्माण. देव भक्तपण स्वामी सेवा. एकाच अंगातून की भक्ती सुखा लागी आपण पेच दोही भागी वाटून या अंगी सेवकै वाणी. भक्ती सुखा लागे आपण पेच दोही भागी. दोन भाग एकाला देव आणि एकाला नाव भक्त आहे. दोन्ही एकच. त्यामुळे अंग अंगी त्या अंगीची सेवा अंगाची केली की सहज होते. म्हणून ये अवघे घडे येणे सांग. भक्त देवाचे ते अंग. खरंच काय हो खरंच नक्की भक्ताची सेवा करण्यात देवाची नक्की होते कसं काय. तुकोबारा म्हणतात मी जे बोललेलो आहे ना या बोलण्याकडे तुम्ही नीट लक्ष द्या. मी असं उगीच वायफट काहीतरी बोललो नाही. बोलता येतं म्हणून बोललो नाही. काय माणसं बोलता येतं म्हणून बोलतं. तोंडाचा वापर करतात फक्त. तोंड दिले म्हणून बोलायचं. तुकोबारा म्हणतात मी जे बोललो ते असं वायफट बोललेलो नाही. मी जे बोललेलो आहे
ते धर्मयुक्त बोललेलो आहे. धर्मयुक्त बोललेलं असल्यामुळे माझं बोलणं हे निरर्थक नाही, चुकीचं नाही, अगदी योग्य असं आहे. का बरं? तुकोबरा म्हणतात, एक लक्षात घ्या, ज्याचं जे वर्म असतं ते वर्म का सापडलं की त्यात सहजता, सुलभता येते आणि सफलता येते. हे वर्म त्यातनं मला सापडलेलं आहे, म्हणून हे धर्मयुक्त तुम्हाला बोललेलो आहे. हे तुकोबार आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणाचं. एक वर्मा, एक वर्मा, एक वर्मा, एक वर्मा, काय बोलिल तो धर्म, काय बोलिल तो धर्म, धर्म अवघे घडेयन सांग, अवघे घडेयन सांग. काय बोलिल तो धर्म, काय बोलिल तो धर्म अवघे घडेयन सांग, अवघे घडेयन सांग. हो बार कुमारी, 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 हो बार. बोला बोला सर्वजण बोला. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. हो थांबा थांबा, चाल चाल घेईल. करणे ते देवा, 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 करणे ते देवा. हे ती एक पावे सेवा, हे ती एक पावे सेवा, अवघे घडे येणे सांग, अवघे घडे येणे सांग. हेची एक पावे सेवा, हेची एक पावे सेवा, अवघे घडे येणे सांग, अवघे घडे येणे सांग. भक्त देवाचे ते अंग, भक्त देवाचे ते अंग.
धर्मयुक्त बोललेलो आहे. हे तोंडाला आलं ते बोललो नाही, धर्मयुक्त मी बोललेलो आहे. हे देवाला प्राप्त होण्याचं स्वरूप वर्म आहे. हेच एक वर्म, काय बोललो तो धर्म. वर्माची गंमत अशी असते, वर्म कुठलंही साधलं की त्या कार्यात सुलभता येते आणि सफलता निश्चित असते. सुलभता येऊन सफलता निश्चित असते. फक्त वर्म हातात आलं पाहिजे. वर्म जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आटापिठाच असतो, कष्टच असतात, त्रासच असतो. काही केलं, इतकं कर, तिकडं कर, हे कर, ते कर, ते पण यश काही येत नाही. श्रम आहेत, पण वर्म सापडलं की त्याच्यात सुलभता आहे. आणि नुसती सुलभता नाही, त्याच्यात सफलता आहे. वर्म सापडलं की सुलभता आणि सफलता येते. तर देवाला प्राप्त होणारी सेवा, त्याचं मी वर्म तुम्हाला सांगतो आहे. भक्तांची सेवा, संतांची सेवा केली का ती देवाला नक्की प्राप्त होते. हे वर्म आहे. वर्म सापडलं की त्यात सुलभता आणि सफलता असते. वर्म सापडत नाही तोपर्यंत कठीणता आणि असफलता असते. मी आपल्याला एक महाभारताचं उदाहरण सांगतो. म्हणजे वर्म सापडल्यावर सुलभता आणि सफलता कशी. जरासंधाचं आणि भीमाचं युद्ध संपलं. अनघोर युद्ध चाललंय. तुल्य बळवान होते दोघे. 10,000 हत्तीचं बळ होतं भीमाच्या ठिकाणी. 10,000 हत्तीचं बळ एकट्या भीमाच्या ठिकाणी. आणि तितकंच बळ जरासंधाच्या ठिकाणी होतं. तुल्य बलवान होते. त्यामुळे घमासान चाललेलं युद्ध जोरात चाललेलं आहे. हाडापाडी, पाडापाडी, उठाउठी, झंबाझंबी सर्व काय चाललंय. पण भीमाला यश काही येत नाही, विजय काय मिळत नाही. भीम म्हणला नुसतं खेळत बसण्यात काय अर्थ नाही. किती कष्ट श्रम चाललेत. शेवटी श्रमण थकून जाणार. पुढं काय, त्यापेक्षा एकदा जोर मारू, बस याला संपून टाकू. म्हणजे हे कुठपर्यंत खेळत बसायचं नसतं. लावला जोर, जे पणाला लावलं, कस जोराचा लावला, उचलला जरासंधाला. आपटलं, लगेच त्याच्या पायाचा हातात धरला, उभा चिरला, 2 भाग केले. एका पायाचं, एका हाताचं, इकडं एक 2 भाग केले. इकडे फेकून दिला एक भाग आणि इकडे फेकून दिला. आणि श्वास टाकला, गेला तर मेले. पण काय गंमत, ते टाकून दिलेले भाग सरकत 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 जवळ आले ना. भीम पाहतो, अरे हे तर सरकतं, हे कसं काय स्वयंचलित, काय कसं काय. ते चालायला लागलं, चालत चालत आले. हे इकडे तिकडे तडफड, जसं मासा पडलं तडफड तडफड करतो तसं तडफड तडफड मरणार आहे. ते आलं तडफड तडफड, पण जवळ आलं, एका रेषेत आलं, एकदम चिकटलं गेलं. काय फेवकालमध्ये का काय तुम्ही काय जे चिटकलं, झालं नाही एक जीव. आणि पुन्हा उठला, लागलं जोमाने, त्याच ताकदीने पुन्हा युद्ध करायला. हे म्हणलं अवघडच आहे. आता 2 भाग केलेले, चिरलेला उभा, दोन्ही फेकून दिलेलं, एकत्र येते पुन्हा तितक्याच जोमाने होते. आपल्याला थोडंसं काय लागलं, थोडं ठेच लागली, म्हणतो आपल्याला काही कीर्तनाला उभं नाही राहायचं बा. आता थोडं लागलेलं, कितीक लागलंय शरीराच्या, असं काय कितीक भाग गेलाय, काय झालंय. पण म्हणतो आपल्याला काय उभं राहायचं नाही, आपल्या बापाच्याने हे शक्य नाही होणार बा आपलं.
म्हणजे क्षमता त्याची संपली जाते, तो जोम त्याच्यात राहत नाही, करण्याची ताकद राहत नाही. पण तो जरासंध उभा चिरला तरी एकत्र व्हायचा आणि तितक्याच जोमाने पुन्हा युद्ध करायचं. मी म्हणलं अवघड आहे, आता याच्यावर विजय मिळणं अवघड आहे. अनेकदा असं केलं पण ते तसंच पुन्हा व्हायचं आणि पुन्हा जोमाने युद्ध. मी मग अशी बोलून गेलो, आपले श्रम संपले, आपला युक्तिवाद संपला, आपलं सर्व काही संपलं की मनुष्य मग दुसऱ्याकडे पाहतो, कोणाकडून काही सहकार्य मिळेल, मार्गदर्शन मिळेल काय. म्हणून भीम श्वास टाकून इकडं तिकडं पाहू लागला. तितक्यात भगवंताचं एक कृत्य त्याच्या लक्षात आलं. भगवंताने काय केलं, वर्म त्याला दाखवलं. भगवंताने एक काडी घेतली आणि ती काडी अशी उभी चिरली. काडीचे 2 भाग केले. 2 भाग केल्यानंतर असे 2 भाग धरले दोन्ही हातात. पण देवाने काय केलं, उजवीकडचा भाग असा डावीकडे फेकून दिला, डाव्या हातातला उजवीकडे फेकून दिला. एवढंच केलं देवाने. भीमाच्या ते लक्षात आलं की देवाचं असं म्हणणं आहे, तू असं नको टाकू, असं टाक. मग भीमाने पुन्हा घमासान युद्ध केलं, उभा चिरला, पुन्हा उजवीकडचा डावीकडे टाकलं, डावीकडचं उजवीकडे टाकलं आणि श्वास टाकला. आता देवाने वर्म दिले, नक्की आता हा मरणार. पण पाहतो तो पुन्हा सरकायला लागते, सरकत यायला म्हणतो, देवाचाही फेल जातो काय ना कार्यक्रम. म्हणून आला ते लागलं सरकायला की. पण सरकत जवळ आलं, पण ते उलट आलं होतं. उलट आल्यामुळे ते एक जीव होऊ शकलं नाही. मेलन काय तो माझ्याकडे काय बात, संपला तो. सरकत जरी आलं तरी उलट अंग होतं, म्हणून तो जिवंत होऊ शकला नाही. त्याच क्षणी तो संपला, मेला. काय झालं, देवाने वर्म त्याच्या लक्षात आणलं. देवाला सगळ्यांची वर्म माहीत आहेत. वर्म ते न पडे ठाई पांडुरंगा विन काही. देवाला सगळ्यांची वर्म कळतात. देवाने त्याला वर्म लक्षात आणून दिल्यानंतर भीमाला सुलभता आली की नाही आणि सफलता झाली की नाही. फलय पदरात पडलं, तो मेला, विजय मिळाला. वर्म हातात आलं की सुलभता आणि सफलता घडत असते. तुकोबाराय म्हणतात, तुम्हालाही साफल्य प्राप्त व्हावं ही माझी इच्छा आहे, म्हणून तुमच्या हे वर्म मी लक्षात आणून देतो. हेची एक वर्म काय बोलिलो तो धर्म. कोणत्याही मनुष्याने करताना त्याचं वर्म लक्षात घेऊन करावं. तुका म्हणे वर्म जाणून करावे, एक न घालावे एकावरी. कोणतेही कर्म करताना वर्म जाणून करावं. उगीच काही करत बसू नये की त्याने शिण पदरात पडेल. स्वयंपाक करताना त्यातलं वर्म कळलं पाहिजे. भात करताना भात हे काही विशेष पक्वान्न नाही, पण तो भात करायचं वर्म कळलं पाहिजे. काही काय माता भगिनी भात करतात पण एकाच पातेल्यात 3 प्रकारचा भात करतात. साधा भात, मसाले भात आणि गोड भात असं नाही बरं का. एकाच पातेल्यात 3 प्रकारचा भात म्हणजे खाली बुडाला जळगाव, मध्ये चिखली आणि वर मोकळी तांदूळवाडी. असं 3 मजली भात करतात. भात करायचं वर्म असतं. किती तांदूळ असलं म्हणजे त्याला किती पाणी घ्यावं हे कळलं पाहिजे. तुका म्हणे वर्म नेनता जो रांधी पाववी ते बुद्धी अवकळा. पोळीची गोष्ट माहीतच आहे आपल्याला, ते मी सांगत नाही आपल्याला. कुठलंही वर्म कळलं की त्यात सुलभता येते आणि सफलता निश्चित असते. तुकोबारा म्हणतात, मी तुमच्या हे लक्षात वर्म आणून देतो आहे आणि जे बोलतोय मी ते अधर्मयुक्त नाही, तो धर्मयुक्त भाव मी बोलतो आहे. निश्चित भक्ताची सेवा केली का ती देवाला प्राप्त होते. का भक्त देवाचे ते अंग, म्हणून करणे ते देवा हेची एक पावे सेवा. तर त्या माणसाच्या डोक्यातून जाईना, महाराज तुम्ही सांगताय नक्की खरंच का हो, नक्की खरंच का. तुकोबार म्हणतात, खरंच खरंच खरंच, एकदा नाही तुला 3दा मी सांगतो. हेच अभंगाच्या तुका म्हणे खरे, हा तुका म्हणे खरे,
म्हणतात मी जे सांगतो आहे हे सत्य सांगतो आहे, खरं सांगतो, एकदा नाही त्रिवार सांगतो तुला. तुका म्हणे खरे खरे त्रिवाच्या उत्तरे. एकदा बोललेली गोष्ट पुन्हा आणखी बोलून ती स्पष्ट केली का मग माणसाला त्याच्याविषयीची निसंदिग्धता येते, त्याच्या डोक्यातले संशय जातात. एकदा नाही अहो दोनदा बोललो, एकदा नाही म्हणजे माझ्या ऐकण्यात काही चूक नाही, एकदा नाही तो दोनदा असं बोलला, तो तीनदा म्हटला. म्हणून हे नक्की आहे, एकदा बोललेलं पुन्हा द्विवार बोललं, तीनदा बोललं की मग ते निश्चित खरं असतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात मी जे बोलतोय ते अगदी खरं आहे, अगदी खरं. एकदा नाही मी तीनदा सांगतो तुम्हाला. तुका म्हणे खरे खरे त्रिवाच्या उत्तरे, पत्राचे उत्तर जरूर 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 नेहमी. आता ह्या मोबाईलमुळे पत्रही गेली. तर तुकोबाराय म्हणतात हे मी त्रिवार तुम्हाला सांगतो, हे सत्य आहे, खोटं नाही. का हेच एक ते करणं देवाला प्राप्त होतं, भक्तांची केलेली सेवा देवाला प्राप्त होते. हेच एक ते करणे देवा पावे, हीच एक केलेली सेवा देवाला प्राप्त होते असं तुकोबाराय संत याच्यातून सांगतायत. आता एकच 10 मिनिटात भाव आपल्यापुढे स्पष्ट करतो, सेवा संपवतो. तुकोबाराय हेच एक म्हणतायत, करणे ते देवा हेच एक, हेच एक ते सेवा करणे देवा पावे, हीच एक ती केलेली सेवा देवाला प्राप्त होते. ही एकच कशी काय सेवा देवाला, दुसऱ्या होत नाही का? हीच एक केलेली सेवा. अनेक सेवेच्या अनेक प्रकारे देवाच्या आहे. एक नामचिंतनाने होणारी सेवा, दुसरी कर्माच्या अंगाने होणारी सेवा, तिसरी ज्ञानाच्या अंगाने होणारी सेवा. वेगवेगळ्या अंगाने होणाऱ्या देवाच्या सेवा आहेत. पण तुकोबाराय एक आगळी वेगळी सेवा सांगतात, ती म्हणजे संतांची सेवा, भक्तांची सेवा. आणि हीच एक ती सेवा देवाला निश्चित प्राप्त होते असं म्हणतात. कर्माच्या अंगाने होणारी सेवा, उपासनेच्या अंगाने होणारी सेवा, ज्ञानाच्या अंगाने होणारी सेवा, किंवा एक सांगतो आणखी पुढचं चौथं, देवाची केली जाणारी सेवा. देवाची केली जाणारी सेवा देवाला प्राप्त होईलच असं नाही, पण भक्तांची जर सेवा केली तर ती देवाला नक्की प्राप्त होते. विठ्ठला विठ्ठला हेच एक मार्मिक चिंतन आपल्या पुढे ठेवतो आणि सेवा संपवतो. कर्माच्या अंगाने होणारी देवाची सेवा आहे. स्वे स्वे कर्मण्य भिरत संसिद्धिम लभते नरा, तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे, म्हणून ती पूजे रिझले नि आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य ओलावा, हेच परमसेवा मज सर्वात्मकाची. भगवान म्हणतात माझी सर्वात्मकाची ती सेवा आहे. कोणती? कर्माच्या अंगाने होणारी सेवा. म्हणजे तुमच्या वाट्याला आलेलं कर्म तुम्ही करा. हेच कोणी स्वकर्म करणं, हेच कोणी एक फूल आहे. आणि ते स्वकर्मरूपी फूल तुम्ही देवाला सर्वात्मक देवाला समर्पण करा, ही एक सेवा आहे. हे विहित कर्म पांडवा, आपला अनन्य ओलावा, ह्याची परमसेवा मज सर्वात्मकाची सेवा म्हणतायत. म्हणजे ही कर्माच्या अंगाने होणारी सेवा, उपासनेच्या अंगाने होणारी सेवा. तुझी सेवा करीन मनोभावे व नामचिंतन करणं, सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम निवारणे. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा, चिंतन ही सेवा, ही उपासनेच्या अंगाने होणारी सेवा आहे. तिसरी ज्ञानाच्या अंगाने होणारी सेवा. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे, भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझं मज, ही अभेदाच्या अंगाने ज्ञानाच्या अंगाने होणारी सेवा आहे. आणि चौथी सेवा देवाची सेवा. प्रत्यक्ष देवाला स्नान घालणं, देवाला वस्त्र परिधान करणं, हार घालणं, रत्नादिक मानणं, माला समर्पण करणं,
ही देवाची पूजा, देवाची सेवा, ही एक चौथी सेवा. परंतु या चारही सेवेतूनही वेगळी सेवा देवाला नक्की प्राप्त होणारी तुकोबाराय सांगतात. या सेवा देवाला नक्की प्राप्त होतीलच असं काही नाही. आता आपल्याला या सर्वांचा विचार करायला वेळ नाही. कर्माच्या अंगाने होणारी सेवा, कर्म तुम्ही केलं म्हणजे नक्की ती सेवा देवाला प्राप्त होईलच असं काही सांगता येत नाही. तुमचा कर्माचा उद्देश जर चांगला नसेल देवाला प्राप्त होणार नाही. कर्तृत्व मत तिथे असेल, फलास्वाद असेल तर ते कर्म देवाला मान्य होत नाही. म्हणून तुम्ही कर्म केलं आहे परंतु कर्माच्या अंगाने झालेली सेवा ती देवाला प्राप्त झाली नाही. का? तिथे कर्तृत्व मत शिरला, फलास्वाद शिरला आणि त्यामुळे ते कर्म सदोष झालं. सदोष झाल्यामुळे ती देवसेवा देवाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे कर्माच्या अंगाने होणारी सेवा नक्की प्राप्त होईल असं नाही. उपासनेच्या अंगाने सेवा, जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत, तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामाच्या ठिकाणी चित्त नसेल तर ते व्यर्थ आहे. म्हणजे नामचिंतन घडलंय पण ती सेवा घडली नाही. विठ्ठल विठ्ठल देवाची सेवा, एकच भाग सांगतो ना आपल्या आता सेवा संपवतो. देवाची केली जाणारी सेवा, ती देवाची सेवा नक्की होईलच असं सांगता येत नाही. पण संतांची जर सेवा केली, भक्ताची जर सेवा केली तर ती भक्ताची केलेली सेवा मात्र देवाला नक्की प्राप्त होते. नक्की. म्हणून एक शब्द वापरला आहे, करणे ते देवा हेची एक पावे सेवा. हेच एक ते सेवा करणे देवा पावे. हीच एक ती केली जाणारी सेवा देवाला प्राप्त. हीच एक सेवा प्राप्त होणार आहे. दुसऱ्या सेवा देवाला प्राप्त होतीलच असं नाही. हा त्याचा उलट अर्थ निघतो, दुसरा अर्थ निघतो. शब्द हा पर्याय अर्थ घेऊन उठतो. या चार पोरामध्ये हा एवढा शहाणा आहे, हा एक शहाणा म्हणजे बाकीचे तीन. शब्द हा प्रतिशब्द घेऊन उठत असतो. तसं हीच एक सेवा देवाला प्राप्त होणारी म्हणतात. एक, हेच एक ते सेवा करणे देवा पावे. करणे ते देवा हेची एक पावे सेवा, हेच एक सेवा देवा पावे. हीच एक सेवा फक्त देवाला प्राप्त होते, म्हणजे दुसरी प्राप्त होत नाही हा त्याचा स्पष्ट अर्थ झाला. तर यातलं एकच परिशीलन करतो आणि देवसेवा संपवतो. वेळ तसा होऊन गेला आहे आपला, पण वेळ होऊन जाणं हेच आपलं कायमचं ठरलेलं आहे. तर देवाची केलेली सेवा देखील देवाची होत नाही, पण भक्ताची जर सेवा केली तर ते देवाला नक्की प्राप्त होते. देवाची केलेली सेवा देवाला प्राप्त होईल असं नाही. तुकोबारायांचा एक अभंग आहे. संतांना आपल्या घरी संत आले, आपली देवाची पूजा चाललेली आहे आणि देवाची पूजा चालली असताना संत आले आणि संत आले असताना जर संतांकडे काही पाहिलं नाही, संतांचा काही विचार केला नाही आणि देवाचीच पूजा करत जर राहिलो तर ती पूजा जी आपली चालली ना देवाची, देवाला ती आपली पूजा वाटत नाही, देवाला तो भार वाटतो. भार, अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता, संत सेवा न करिता, संत सेवा न करिता. अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता, संत सेवा न करिता, संत सेवा न करिता. अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता, संत सेवा न करिता देवा अवघा भार वाटे. संतांची सेवा जर केली नाही
तर देवाची सेवा जर करत राहिलं तर देवाला ती सेवा आपली वाटत नाही. आपली सेवा आपला भक्त करतो असं देवाला वाटत नाही. देवाला भार वाटतो. भार वाटतो म्हणजे कसं वाटतं? तुकोबाराने दुसऱ्या ठिकाणी सांगितले, करिता देवार्चन घरा आले संतजन. काय करावं मग आपण? देव सारावे परते, संत पूजावे आरते. देवाला बाजूला सारावून संतांची पूजा करावी. पण असं जर कोणी केलं नाही तर संतांचा तो अतिक्रम होतो. आणि संतांचा अतिक्रम झाला की देवपूजा जरी तुमची चालू असली तरी ती देवपूजा धर्मात जमा होत नाही. संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म, देवपूजा तो अधर्म, देवपूजा तो अधर्म. संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म, देवपूजा तो अधर्म, देवपूजा तो अधर्म. संतांचा अतिक्रम, देवपूजा तो अधर्म. देवपूजा अधर्म आहे का? देवपूजाला अधर्म म्हणायचं, मग धर्म कशाला म्हणायचं? पण देवपूजा अधर्म केव्हा? संतांचा अतिक्रम असेल तेव्हा. संतांना डावललं जात असेल आणि देवाची पूजा जर केली जात असेल तर तो अधर्म होतो, तो धर्म होत नाही. मग तो ती जी पूजा करत राहतो त्याने सुंदर सुंदर गुलाबाचे काय हार, गुलाबाची फुलं, चांगली मोगऱ्याची फुलं, सुंदर सुंदर फुलाचे हार जरी अर्पण केले देवाला तरी देव म्हणतो कोण मला दगड मारतंय कोणास ठाऊक. ती फुलं देवाला दगड मारतात असं वाटतं. येते दगड तैसेवरी मंत्र पुष्पाती येती, मंत्र पुष्पे देवाश्री, मंत्र पुष्पे देवाश्री. येते दगड तैसेवरी मंत्र पुष्प देवाश्री, मंत्र पुष्प देवाश्री, मंत्र पुष्प देवाश्री. येती दगड तैसेवरी मंत्र पुष्पे देवाश्री, मंत्र पुष्पे देवाशिरी वरी दगड तैसे येते. तुम्ही जे मंत्र म्हणाल, तुम्ही जी फुलं वाहाल ते देव म्हणतो मला कोणी फूल वाहत असं नाही, वरी दगड तैसे येते. दगड येत आहेत, कोणीतरी मला दगड मारतंय असं भगवान समजतो. ती सेवा मानत नाही, देवच मानत नाही, ते दगड मारतो असं होतं. तो जे मंत्र म्हणतो ते मला शिव्या देतात असं भगवान समजतो. म्हणून देवाची ती सेवा केली जाते की नाही, पण ती देवाची केलेली सेवा ही देवाला प्राप्त होत नाही. देव ती मानतच नाही. देव दगड मारतात असं जर म्हणेल तर ती सेवा कशी काय होईल? म्हणून प्रत्यक्ष देवाची केलेली ही सेवा देवाला प्राप्त होत नाही. फक्त देवाला प्राप्त होणारी एकच सेवा आहे आणि ती म्हणजे संतांची सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची सेवा केली देवा पावे. त्यांची म्हणजे कोणाची? संतांची. भक्तांची जर सेवा केली तर ती सेवा देवालाही प्राप्त होते. देवाची केलेली सेवा देवाला प्राप्त होत नाही, पण संतांची जर सेवा केली तर ती मात्र देवाला प्राप्त होते. नाथ महाराजांनी याचा गोड विचार सांगितलाय, तेवढा भाग सांगतो आणि सेवा संपवतो. सिद्ध करुणी पूजा संभार, माझे पूजेचा अत्यादर, पूजा करिता एकाग्र जै साधू नर घरा येती, त्या साधूंची पूजा न करिता. जो माझी पूजा करी सर्वथा, तेने मज हानितल्या लाथा, की तो माझ्या घाता प्रवर्तला. भगवान म्हणतात
एकाग्र होऊन माझी सेवा पूजा अर्चा करतो आहे. आणि त्यावेळेला जर संत महात्मे कोणी घराला आले आणि त्या साधूंची जर पूजा केली नाही तर तो जी पूजा करतो भगवान म्हणतात ती पूजा नाही, तो मला लाथा मारतो. नव्हे नव्हे देवाची पुढची भाषा आहे. त्याने माझ्या खुनाची सुपारी घेतली की तो माझ्या घाता प्रवर्तला. याचा अर्थ काय? माझा घात करण्याकरता तो प्रवृत्त झालेला आहे. मला त्याने जीव मारायचं ठरवलेलं आहे. भगवान घात समजतो की तो माझ्या घाता प्रवर्तला. म्हणून ती देवाची सेवा पूजा केली जाते की नाही, पण देव ती पूजा मान्य करतो का? नाही. त्याचीच आहे ना, त्याचीच पूजा केली असताना देवाला ती मान्य होत नाही. कशी मान्य होत नाही? नाथ महाराज दृष्टांत देतात. बालक एक एकुलता त्यासी माथा हनितल्या लाथा मग पाटोळा हे ने सविता क्षोभली माता समजेना. एकाग्रस्ताने व्रत उद्यापन करायचं ठरवलं. त्याला भटजीने मार्ग सांगितला की तू 56 भोग तयार कर आणि एक सुंदर चांगली एक भक्तिमती माता बघ आणि तिला जीव घाल, तिला चांगलं वस्त्र परिधान कर की तुझ्या व्रताला पूर्णता येईल. तो हौसी होता मनुष्य. त्याने 56 भोग तयार केले. काशीला गेला, तिकडून बनारसी शालू आणला, जवळजवळ 25 लाखाचा आणला. मी कमी का करू? देणारा तो आहे, आणणारा तो आहे. वचने का दरिद्रता, बोलण्यात दारिद्र्य का दाखवायचं? 25 लाखाचा बनारसी शालू त्याने आणला आणि आपल्या गावातली ती भक्तिमती माता तिला गेला, भेटला, नमस्कार केला आणि सांगितलं, मातोश्री आपण म्हणजे आमच्या गावाचं नाक आहात, सर्व तुम्हाला मानतायत. मी तुम्हाला निमंत्रण देण्याकरता आलेलो आहे. माझं व्रत उद्यापन आहे. 56 भोग तुमच्याकरता मी तयार केले. 56 भोग भटजीबांनी मला सांगितलं. 56 भोग केलेले आहेत आणि बनारसी शालू आणलाय 25 लाखाचा. तुम्हाला मी नेसवणार आहे आणि तुम्ही निमंत्रणाचं स्वीकारा, जेवायला या. असं म्हटल्यावर विनंतीने विनयपूर्वक म्हटल्यामुळे ती माता येतो म्हटली, येते म्हटली. तिच्याजवळ तिचं एकुलतं एक पोर बसलं होतं. तिने ऐकलं. आपल्या आईला त्या माणसाने निमंत्रण दिले जेवायचं आणि 56 भोग देणार आहे. 56 भोग काय असतात? आपल्याला एकच भोग माहिती आहे, पिठलं भाकरी, करवती बेत. हे 56 भोग कसले आहेत काय? आपण जाऊ आई बरोबर, आपल्याला पाहायलाही मिळते ना खायलाही मिळतील. हा म्हटलं, आई मी तुझ्याबरोबर येणार बरं का त्या दिवशी. अरे नाही मी येणार. तो माणूस गेला. काय त्याच्या डोक्यात पुन्हा कल्पना आली कोण, तो पुन्हा फिरून माग आला आणि म्हणलं, आय साहेब. एक जाता जाता बोलायचं राहून गेलो. येताना तुम्ही एकटे या बरं का, दुसऱ्या कोणाला आणू नका. आत्ता तिच्या मनात आलं, जाताना दुसरी एखादी ठकूबाई जर आली बरोबर तर मला आता 25 लाखाचा, तिला निदान 5 लाखाचा नाही तर 5,000चा तरी द्यावा लागेल की नाही. म्हणून हा म्हटला असेल दुसरं कोणी बरोबर आणू नका. बरं म्हणे. पण हा मुलगा रोज म्हणायचा, आई कोणत्या दिवशी जायचं आपल्याला ते जेवायला, तिकडं मला यायचं बरं का. पण आईला लक्षात आलं ते त्याचं बोलणं, दुसऱ्या कोणाला आणू नका. हे तर पोरगं नादी लागलं, मागं लागलं, मी येणार मी येणार. आत्ता आई टाळते पण ते काय टळलं जात नाही. ते मागं लागून आलं. आईने पुन्हा विचार केला, हे किती खाणार आहे, ते पुन्हा माझंच मुलगा आहे, दुसऱ्या कोणाचा नाही. आणि त्याचं म्हणणं असेल दुसऱ्या कोणा बाईला आणू नये, याला आणण्याने काय बिघडणार नाही. चला घेऊन ती आली. पण त्या मुलाला पाहिल्याबरोबर याच्या तळपायाच्या मस्तकाला लागली. हिला मी सांगितलं होतं दुसऱ्या कोणाला आणायचं नाही, आणि हिने का आणलं? अहो सीताबाई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना दुसऱ्या कोणाला आणू नका. नाही दुसरं कोण नाही म्हणे. हे काय? अहो तो माझा मुलगा आहे. तुमचा असला म्हणून काय झालं? चालणार नाही मला, त्याला द्या काढून. ए बाळू जा रे. ते आईला आणखी बिलगून धरायला लागलं. जा म्हणते ते, आणखी आईला चिटकून धरते, ते काय सोडत नाही.
हा मूर्ख जवळ गेला, धरलं त्याच्या खवाटाला, काढलं आईपासून बाजून, जा. ते पुन्हा तिकडून फिरून आलं, नाहीला बिलं. हा मूर्ख तिथे गेला, त्याच्या डोक्यात लाथा घातल्या, लाथातने तुडवलं त्या मुलाला ने हकलून दिलं, जातो की नाही ना हे बाग. मग मात्र ते घाबरलं पोरग लाथा बसल्यावर. मग ते चाललं तिकडे, पण जाताना मागं पाहतोय पण तिकडं चाललं, जातो की नाही ते हे बघ. पुन्हा उगारल्यानंतर मग मात्र घाबरून गेलं ते. मग हा वळला, सीताबाई हातपाय धुवा, चला जेवण करा, तुमच्याकरता 25 लाखाचा बनारसी शालू आहे. मला सांगा ती माता ती जेवण करेल का? ती म्हणेल मला काही नको तुझं. नाही, बनारसी शालू आहे, 25 लाखाची साडी आहे, साडी 25 लाखाची साडी. ती म्हणते लाव त्याला काडी. अरे माझी सेवा म्हणतो, माझ्या मुलाच्या डोक्यात लाथा घालतो आणि मला साडी 25 लाखाची म्हणतो. नाही भोग काय करायचं ते मला भोग. माझ्या मुलाला जर डावललं जात असेल तर तुझ्या भोगाची मला तिळमात्र इच्छा नाही, मी त्याने प्रसन्न होणार नाही. जशी ती माता तिचे सर्व भोग करूनही प्रसन्न होत नाही का? तिच्या मुलाला डावललं गेलं, मुलाला लाथा म्हटलं. तसं भक्ताला डावललेलं देवाला मान्य होत नाहीत. बाई एकुलता त्यासी माथा आणि त्याला लाथा, मग पाटोळाही नेसविता क्षोभली माता समजेना. तेवी संत माझे लडेवाळ, त्यांची पूजा मज लागे गोड. संत सेवकाचे मी पूर्वी कोड मज निचाडा चाडता याची. संतांची जर कोणी माझ्या लडवाळ संतांच्या भक्तांची सेवा केली तर बस त्याने मी प्रसन्न होतो. म्हणून मुलाचं तुम्ही कौतुक करा. ना मी तुम्हाला एक उपाय सांगतो. समजा तुम्ही बाहेर कुठे प्रवासात गेलात आणि अचानक ढग फिरून आले, वादळ झालं, तुम्ही भिजून गेलात, छत्री जवळ नाही, पण कपडा नाही, काही नाही, थंडीने कडकडायला लागली, तिथे हॉटेलही नाही, चहा प्यावासा वाटला, नातेवाईकही नाही, तिथे हॉटेलही नाही, थंडीने कुडकुडत राहिलात, चहा प्यावासा वाटला. आता काय करा? तर तिथे चहा त्या गावात मिळण्याची मी तुम्हाला एक सोय सांगतो, उपाय सांगतो. काय उपाय? त्या गावात जरी कुठलं हॉटेल नसलं, काही नसलं, कोणी नातेवाईक नसले, तरी असंच फिरत राहायचं त्या गावात. आणि फिरता फिरता ज्या गावात ज्या घराच्या पुढे लहान मुलगं रांगताना दिसल, जायचं, ते लहान मुलगं उचलून घ्यायचं, त्या मुलाचे पटापट मुके घ्यायचे, त्याचा शेंबूड पुसायचा, त्याला कुरवाळायचं, त्याला चॉकलेट द्यायची आणि त्याच्या आईकडे वळायचं आणि त्याच्या आईला म्हणायचं, का ग ये हेंबाळी, कवडीची अक्कल नाही, देवाने इतका सोन्यासारखा तुला मुलगा दिला आणि तुला त्याची वश ठेवता येत नाही, पाहता येत नाही. किती सुंदर गोंडस लेकरू तुला देवाने दिले. हळदीचा गाभा, सोन्याचा तुकडा, भले तो लोखंड्या का असेना, पण सोन्याचा तुकडा म्हणा, हळदीचा गाभा म्हणा, त्या मुलाचं कौतुक करा आणि त्या आईला तुम्ही शिव्या द्या. हेंबाळे, नालायक, कुठली अक्कल नाही, देवाने तुला इतका सोन्यासारखा मुलगा दिला, तुला वज नाही, मोठमोठ्या मंत्र्यांना मुलं नाहीत, देवाने तुला मुलगा दिलाय, त्याची तुला वश ठेवता येत नाही. मूर्ख, कुठली हेंबाळे, नालायक. त्या आईला शिव्या द्या आणि त्या मुलाचं कौतुक करा फक्त, बस. आणि शेवटी पुन्हा म्हणा, आई साहेब जाऊ द्या, एवढं काय काम पडलंय का, मुलापेक्षा काय काम जास्त झालं का, एखादं काम कमी करा, पण मुलाकडं असं दुर्लक्ष करू नका. घ्या, पहा, याच्याकडं लक्ष द्या, मी येतो. ती म्हणे, अहो जाऊ नका, चहा घ्या मग जा. तुम्ही तिथल्या शिव्या दिल्यात, नालायक म्हटला, हेंबाळे म्हटले, मूर्ख म्हटलात,
पण तरी ती म्हणते चहा घेऊन जा का, माझी निंदा करू नका, मला मूर्ख म्हणू नका, परंतु माझ्या मुलाचं कौतुक केलंय ना, आईचं ऊर भरून येतं, छाती भरून येते. आणि माझ्या मुलाचं कौतुक केलं त्याने आई प्रसन्न होते. तिला शिव्या दिल्या तरी ती प्रसन्न होते आणि चहा घेऊन जा म्हणते तुम्हाला. तसं देवाला डावलून सेवा देव भक्ताची जर केली तर भक्ताची सेवा केल्याने देव प्रसन्न होत. म्हणून तुकोबा म्हणतात हीच एक केलेली सेवा देवाला प्राप्त होते, दुसरी केलेली सेवा प्राप्त होईलच असं नाही. कर्माची नाही, उपासनेची नाही, ज्ञानाची नाही, प्रत्यक्ष देवाची सेवा केलेली देवाला प्राप्त होत नाही. पण भक्ताची जर सेवा केली तर हे करण येते देवा, हेची एक पावे सेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर